पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे कासेगाव ते तावशी या रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 7,71,00,000 रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ बुधवार दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे व माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते संपन्न झाला। कासेगाव ते तावशी या रस्त्याच्या कामाची मागणी या दोन्ही गावच्या परिसरातील ग्रामस्थांकडून करण्यात येत होती। याची दखल घेत आमदार समाधान आवताडे व माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी शासन स्तरावर केलेला पाठपुरावा यशस्वी झाला असून या कामासाठी निधीही उपलब्ध झाला, त्यामुळे येथील ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे। या प्रसंगी परिसरातील सर्व आजी माजी पदाधिकारी, ग्रामस्थ आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज या ठिकाणी आदरणीय प्रशांत मालक आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या बरोबर या ठिकाणी गावातील सर्व ज्येष्ठ मंडळींच्या हस्ते त्या ठिकाणी आम्ही ते भूमिपूजन हा कासेगाव तावशी रस्ता कासेगाव मध्ये संविधान भवन एक त्या ठिकाणी निर्माण करतोय आपण। शिवाय गोपाळपूर कोंढरकी म्हणजे लेंगरे वस्ती जवळ तोही रस्ता त्या ठिकाणी डांबरीकरण होतोय। हा कासेगाव तावशी हा बऱ्याच वर्षापासून हा प्रलंबित रस्ता होता आणि या प्रलंबित रस्त्याला आज या ठिकाणी कॉन्क्रिटीकरणाचं मुख्यमंत्री ग्राम सडक योजना यातून जवळजवळ 7,71,00,000 हे काम आहे आणि ते काम आता या ठिकाणी चालू होतंय। लवकरात लवकर पूर्ण होऊन त्या लोकांना या ठिकाणी जाण्या येण्यासाठी हा मार्ग अत्यंत सुलभ आणि चांगल्या पद्धतीने खुला होईल। सरकार स्थापन 1 वर्ष झालेलं आहे। या दरम्यानच्या काळात थोडीशी गती मंदावली होती कामांची, नवीन कामाची। आता पुढच्या काळात कशी कामं आहेत आपल्या मतदारसंघामध्ये? खरं म्हणजे गती वगैरे मंदावलेली नाही, अतिशय जलद आणि गतिमान हे केंद्र आणि राज्य सरकार दोन्हीमध्ये आहेत आणि नक्कीच या ठिकाणी जो कामाची व्याप्ती आहे, काम कारण शासकीय काम होत असताना या ठिकाणी लगेच काम झालं आणि काम सांगितलं आणि लगेच झालं असे काही कमी होते, पण त्याला काही ठराविक कालावधी लागतोय। त्या कालावधीमध्ये पूर्ण मंजुरीचा, निधीचा, या सगळ्या गोष्टीचा प्रयोजन करून या ठिकाणी कामाला सुरुवात होत असते आणि आता बऱ्यापैकी कामांना सुरुवात होऊ लागते।